जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आज एकदम वेगळा आणि वेगळा टॉपिक घेऊन आलोय आपण. तर वेगळा टॉपिक काय? नैसर्गिक संख्यांची बेरीजच आहे, पण ती नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी 1 पासून ते 100, 100 पासून ते 1 पर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली तर ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने बघणार आहोत. या व्हिडिओ आतापर्यंत कोणत्याही युट्यूब चॅनलला तुम्हाला पाहण्यास भेटणार नाही आणि वारंवार आपल्या स्पर्धे परीक्षामध्ये हे उदाहरणं विचारले गेलेले आहेत. तर हे व्हिडिओ पाहायला विसरू नका. एकदम आगळी वेगळी शॉर्ट ट्रिक्स आपण घेऊन आलो आहे. चला मग तर प्रश्नाकडे वळूया. प्रश्नाकडे वळल्यानंतर समजेल तुम्हाला काय शॉर्ट ट्रिक्स आहेत. तर चला प्रश्नाकडे. 1 ते 100 आणि 100 ते 1 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज अगदी आपण शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने काढणार आहोत. कारण की ही बेरीज कोणत्याही पुस्तकात दिली नाही किंवा कोणत्या यूट्यूब चॅनलला दिली नाही. फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ह्या पद्धतीने अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने या 1 ते 100 आणि 100 ते 1 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज पाहता येईल. तर चला मग आपण प्रश्नाकडे जाऊया. तर आपल्याला प्रश्न काय दिला आहे तो समजून घेऊया. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 4 + 3 + 2 + 1 बरोबर किती? या पद्धतीने प्रश्न दिला. तर ह्या प्रश्न सोडवताना अगदी मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धत सांगतो. तर प्रश्न सोडवताना फक्त काय करायचं, इकडं 1 2 3 4 परत इकडं 5 आला, परत 1 2 3 4 या पद्धतीने परत 5 आला. म्हणजेच मधली संख्या कोणची येते तर 5. सरळ याच्यामध्ये काय करायचा तर 5चा वर्ग करून घ्यायचा. मग 5चा वर्ग किती? सर्वांना माहिती आहे 25. 5चा वर्ग किती? 25. म्हणजेच 1 2 3 4 5 6 यांची बेरीज आणि 5 लोक परत 1 2 3 4 आणि परत 5 यांची बेरीज तर किती येते? 25. योग्य पर्याय क्रमांक किती तर 3 नंबर. समजलं मित्रांनो शॉर्ट ट्रिक्स. चला अजून ह्याच पद्धतीने आपण काही उदाहरणं बघूया. तर आपल्याला उदाहरण काय दिलं ते व्यवस्थित समजून घेऊया. 1 + 2 + 3 + डॅश 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 + 10 + डॅश 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 + 3 + 2 + 1 बरोबर किती? आता इकडं आपल्याला सरळ काय करायचं तर मधली संख्या. आता सर्वांना माहिती मधली संख्या किती आहे तर 10. मग आता सर्वांना माहिती आहे 10चा वर्ग किती तर 100. आलं लक्षात? म्हणजेच या संपूर्ण संख्यांची बेरीज किती आली तर 100. आलं लक्षात? योग्य पर्याय क्रमांक किती तर 3 नंबर. चला अजून अशाच पद्धतीने काही उदाहरणं आपण बघूया. तर आपल्याला काय दिलं आहे त्याच पद्धतीने आता फक्त आपण काय करूया मधल्या संख्येचा विचार करूया. मग मधल्या संख्या किती दिली आहे 60. मग आता 60चं आपल्याला काय करायचं आहे तर वर्गमूळ काढायचं आहे. मग 60चं वर्गमूळ काढताना काय करायचं 6चा वर्ग घ्यायचा. म्हणजे 6चा वर्ग किती 36 आणि 2 शून्य जशाला तसा या झाला 60चा वर्ग. म्हणजेच योग्य पर्याय क्रमांक किती तर 1 नंबर हा आपला योग्य पर्याय क्रमांक आला आहे. चला अजून एखादं उदाहरण बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. आलं लक्षात? तर त्याच पद्धतीने आपल्याला उदाहरण दिलं आहे 1 + 2 + 3 + डॅश 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 + 25 + डॅश 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 + 3 + 2 + 1 बरोबर किती? ह्या पद्धतीने आपल्याला प्रश्न दिला आहे. मग त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा मधल्या संख्या किती 25. आता काही 25चा वर्ग येत नसेल तर मी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो 25चा वर्ग कसा काढायचा. तर इकडलं लक्ष द्या 25चा वर्ग काढणं. शेवट एकक स्थानी किती आहे 5. मग 5चा वर्ग करून घ्यायचा किती 25. 2च्या पुढील क्रमांक संख्या किती 3. 3 × 2 3 1 3 3 2 6 म्हणजेच 25चा वर्ग किती आला 625. योग्य पर्याय क्रमांक किती 1 नंबर. आलं लक्षात मित्रांनो? चला तर मग आता पुढील उदाहरण आपण बघूया. तर आपल्याला पुढील उदाहरण काय दिलं आहे त्याच पद्धतीने दिलं आहे. म्हणजेच 1 + 2 + 3 + डॅश 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 + 31 + डॅश 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 + 3 + 2 + 1 बरोबर किती? ह्या पद्धतीने आपल्याला काय दिलं आहे तर प्रश्न दिला आहे. तर तो आपल्याला शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सोडवायचा आहे. मग आता इकडं तुम्हाला फक्त कितीचा वर्ग काढायचा आहे तर 31चा वर्ग काढायचा. आलं लक्षात? मग आता 31चा वर्ग तुम्हाला माहिती आहे किती आहे तर 961. पण तुम्हाला 961 माहीत नसला तर तो शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने काढायचा असेल तर मी तुम्हाला सांगतो काय करायचं 31 लिहून घ्यायची. आलं लक्षात? 31 लिहिल्यानंतर मग 31ला अशी एक उभी रेष मारायची आणि 2 अशा आडव्या रेषा मारायच्या. आलं लक्षात? मग आडव्या रेषा मारल्यानंतर 1चा वर्ग किती तर 1. पण लिहिताना कसं लिहायचा 0 1 लिहायचा. मग त्याच्यानंतर 3चा वर्ग किती 9. मग कसं लिहायचा 0 लिहायचा. मग त्याच्यानंतरची स्टेप काय करायची तर त्याच्यानंतरची स्टेप 3 1 आणि 2 या तिघांचा काय करायचा तर गुणाकार. म्हणजे 3 × 1 × किती 2 यांचा गुणाकार करायचा. म्हणजे 3 1 3 3 2 6 म्हणजे यांचा गुणाकार किती आला 6. मग हे 6 लिहिताना कसे लिहायचे 0 6 लिहायचे. मग यांची काय करायची तर टोटल बेरीज करायची. मग टोटल बेरीज केल्यावर एकाशी
1 6 6 9 9 म्हणजेच किती उत्तर आलं आपलं 961. आलं लक्षात मित्रांनो. वर्ग जमत नसेल तर कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्ही ह्या पद्धतीने काढला तर काही सेकंदात काढू शकतात. समजलं. म्हणजेच ह्या 1 ते 100 आणि 100 ते 1 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करतात फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहण्यास भेटेल. इतर तुम्हाला कोणत्याही यूट्यूब चॅनलवर असे शॉर्ट ट्रिक्स पाहण्यास भेटणार नाही आणि कोणत्याही पुस्तकात अशी शॉर्ट ट्रिक्स दिलेली नाही. जेणेकरून तुम्ही पण अजूनपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला असे शॉर्ट ट्रिक्स व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवरून पाहण्यास भेटतील. चला मग तुमच्यासाठी मी काही उदाहरणं देतो. तर तुमच्यासाठी या पद्धतीने 6 उदाहरणं दिलेले आहेत. ते व्यवस्थित तुम्ही सोडून व्यवस्थित मला कमेंट बॉक्समध्ये नंबर टाकून त्यांची उत्तरं कळवायची. लक्षात मित्रांनो तुम्हाला समजलीच असेल आपली 1 पासून ते 100 आणि 100 ते 1 पासून ही शॉर्ट ट्रिक्स अगदी आपल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनपर्यंत आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर केला नसेल तर जरूर शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही पण आमच्या स्वप्नील वागसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. असेच प्रेम आमच्यावर राहू द्या.